नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक रसूल सोलापुरे यांच्या पठारावरचा दौलती या कथासंग्रहातली कथा मोकळ्या हातांचा आधार. कुशाबा गावचा जमीनदार अण्णासाहेबांच्या शेतात रोजच्या हजेरीनं कामाला जायचा. अशी वर्षानुवर्षे गेली. म्हातारीनं कुशाबाच्या पाठीमागं लागू त्याला लग्नाच्या बेडीत अडकवलं तसं तिला निवांत वाटलं. पोराचा संसार बघून ती समाधानी झाली. आता कुशाबा आपली बायको पारूलाही आपल्याबरोबर कामाला नेऊ लागला. दोघांचं रोजचं पैसं संसाराला चांगलं बळ देणारं ठरू लागलं. कुणाच्या आध्यात मध्यात न पडणारं हे जोडपं अण्णासाहेबांच्या शेतात अगदी प्रामाणिक कष्ट करीत होतं. त्याच्या कुठल्या काटकीलाही कुशाबा अण्णासाहेबांना विचारल्याशिवाय हात लावत नसे. त्याचा हा प्रामाणिकपणा आणि कष्ट पाहून अण्णासाहेब कुशाबावर खुश झाले होते. त्यांना शेतातच घर बांधून देऊन तिथंच ठेवून घ्यावं असं त्यांच्या मनात आलं. अण्णासाहेबांनी एक दिवस कुशाबाजवळ याबद्दल विचारलं. कुशाबा, अरे तुझ्याशी जरा बोलायचं आहे, संध्याकाळी वाईच घराकडे येऊन जा. मालकांनी घरी बोलवलंय म्हटल्यावर कुशाबा जरा विचारातच पडला. असं कसलं काम काढलं या मालकानं माझ्याकडं? कामात काय चूक बी व्हायला नाही, मग असं कंच्या कामासाठी मला बोलिवलं असन? असा विचार करत पारूलाही त्यांनी ही काळजी बोलून दाखवली. मनानं अगदी सरळ साध्या मनाचा कुशाबा असं कुणी काही कोड्यात टाकणारं बोललं तरी गोंधळून जायचा. त्यामुळे त्यांनी ही चिंता आपल्या बायकोजवळ बोलून दाखवली. अवधनी, असं कशाला घोर लावून घेतायसा? समद काम त्यांचं आम्ही मन लावून करतोय ना. कधी खोटं नाटं तुम्ही वागले आहे सवय? नाही ग, नाही. माझ्याकडं असं कधीच व्हायचं नाही बघ. माझा जीव गेला तरी बी काय बी खोटं नाही करायचो पारू. बायकोच्या बोलण्यावर कुशाबा एकदम गडबडीत बोलला. मग नका कांचा विचार करू. सांजला बोलवलंय ना, जाऊन यावा. काहीतरी शेतातलंच काम सांगायचं असन. अहो, त्यांच्या मनात काहीतरी मोठ्या कामाचं विचार आले असतील. तुमच्यावर ते काम त्यासने टाकायचं असन. तू म्हणते ते काय खोटं नाही बघ पारू. मध्ये आमच्या लग्नाच्या अगोदर मी ऐकलं होतं त्यांचं बोलणं. ट्रॅक्टर घ्यायचा, 2 बोर मोठी हिर पण काढायची असं म्हणत होतं ते. आणि काय काय लई करणार म्हणलं त्यांनी. म्या काय तिकडं लक्ष द्यायला नव्हतं आणि त्याच्याबद्दल अण्णासनी काय विचारायला बी नव्हतं बघ. परवाच त्यांनी धोडा पाठारावर मोठं शेत घेतलंय. तेव्हा काय तर त्यांच्या डोसक्यात घोळत असेल नाही का. पर मजेबरोबर त्यांच्या शेतात माप गडी येतात कामाला. माझ्या परत डोसक्यानं शानी असणारी गडी माणसं त्यांच्याकडं ढिगा नाहीत नवं. मग म्या कुठे एवढं शान लागून गेलो आहे तो माझ्याबरोबर सगळं सांगून काम कराया. कुशाबाच्या भाबड्या बोलण्याचं पारूला हसू आलं. आपला हसूदाबत ती म्हणाली, धनी समधी शानीच असतात. उगीच दुसऱ्यासनी शानी शानी म्हणून तुम्हासनी लहानपण घ्यायला सा. आधी त्यांच्याकडं जावा. त्यांनी काय म्हणतात ते आधी बघा. काही लई मोठं काम असलं तर मागणं सांगतो म्हणा. म्हणजे आम्ही दोघं विचार करून काय ते ठरवू. आता लई विचार करत बसू नका. जावा आधी त्यांच्याकडं, मागणं बघू काय करायचं ते. पारूशी बोलून कुशाबा अण्णाच्या घराकडं आला. अण्णाला भेटण्याचा त्याच्या मनावर असलेला भार मात्र तसाच राहिला होता. कुशाबा फाटक उघडून अंगणात आला. अण्णाच्या घरातून मोठ्यानं बोलण्याचे आवाज येत होते तसा तो जरा दारात घोट मारला. अण्णा खुशीनं बोलत होता. तुम्ही काय बी म्हणन असा, पण तुमच्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणी नाही बघा. अहो, समध्या गावाचं तुम्ही काया पालट केलाय. कुठलं काम करायचं नाही ठेवायला. आता यंदाच्या वर्षी जरा यात्रेचं म्हणावं घ्या. इतकी वर्ष होऊन गेली ना. अगोदर चांगला रस्ता नाही, गावाला प्यायला पाणी नाही, म्हणून 7 वर्षानं वाहणारी यात्रा पुढं ढकलत गेली ना. एवढा विषय पंचायतीच्या मिटिंगमध्ये मांडाच. अण्णा सरपंच सोपानरावांच्या बरोबर बोलतायत हे कुशाबानं आवाजावरनं ओळखलं. एवढ्या मोठ्या माणसांसमोर जायला नको म्हणून तो चौकटीच्या बाजूला असलेल्या दगडी कट्ट्यावर बसला. सरपंच बाहेर पडल्यावरच घरात जावं म्हणून तो वाट पाहत राहिला. अण्णा, समध्या कामात तुमचंच पाठबळ मिळतोय ना आमच्या ग्रामपंचायतीच्या बॉडीला. तुम्ही शबूत टाकायचा ना आम्ही ऐकायचं नाही असं कधी झालंय वय? तुम्ही म्हणशीला तर उद्याच्यालाच लागतो कामाला.
गावात नवी लोक म्हणतात यात्रा व्हायला पाहिजे म्हणून, पण अडचण आहे ती देवस्थान कमिटीची. त्यांची हाय विरोधी पार्टी. आम्ही काय ठरवायचं म्हणलं तर त्यांनी लगी पाय मारणार. अगोदर त्यांच्याकडनं हा विषय आमच्याकडे यायला पाहिजे बघा. मग आम्ही बी लगी गाव सभा घेतो आणि या विषयाला पळवायला सुरुवातच करतो. आणि तुम्ही आईसच की आमच्या पाठीमागं. मग आम्ही कशाला कोणाची पर्वा करतो. आम्ही गावात इतके कामं करतो तरी बी एका शब्दानं कधी देवस्थान कमिटीने आमचं कौतिक नाही केलं बघा. आता ह्यो विषय त्यांच्याकडनं आमच्यापर्यंत करता येईल याच्यासाठी काय करायला येतं आहे का ते बघायला पाहिजे बघा. सोपानराव, तुम्ही म्हणताय तो शब्द आणि शब्द खरा आहे. खोटं काय नाही त्याच्यात. समजा घोडं पेंड खातंय ते तिथंच बघा. म्या बी काय करायचं त्याचा विचार करायला लागलोय. कसा याच्यातनं मार्ग काढायचा हे बी समजणं झालंय. म्या बी अण्णा कमिटी ह्या दोघा तिघा मेंबर्सनी बोलून बघितलो, पण ते बरं लई तयारीचं निघालं बघा. ताकास तूर लागे देईना झालेत. समधी शामरावांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत बघा. सोपानरावाच्या बोलण्यावर अण्णा थोडा वेळ विचारत राहिले. काही वेळ दोघात थोडीशी शांतता पसरली. खाल्लेल्या पानाचा तोंडातला चोथा टाकण्यासाठी बाहेर आलेल्या अण्णांचं लक्ष कट्ट्यावर बसलेल्या कुशाबाकडे गेलं. आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या पाठीवर हलकेच अण्णानं थाप मारली. अरे कुशाबा, असा बाहेर का बसलायस? तुला हे घर परक आहे वय? आमसने काही विचारून घरात येणार आहे का? तसा कुशाबा गोंधळला. त्याला काय बोलावं सुचेना. गडबडीने तो कट्ट्यावरनं उठला. नाही तसं नाही अण्णा, नाही परक घर ये, पण तुम्ही मोठे माणसं बोलल्यास म्हणलं तुमचं बोलून झालं का जावं. कुशाबाच्या बोलण्यावर अण्णा मनमोकळेपणानं हसला. कुशाबा, अरे आमच्या ह्या असल्या बैठका रोजच असतात. ते काही लई विशेष नाही. अरे मर्दा, आत येऊन बसायचं तरी, बाहेर उगी कशाला बसायचं. बोलत बोलत अण्णांनी कुशाबाचा हात हातात घेतला आणि त्याला घेऊन ते घरात आले. कुशाबा अदबीनं सरपंचासमोर आला. त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. तसं सोपानरावनं त्याच्या पाठीवर हात थोपटत त्याला उठवलं. कुशाबा अंग चोरून उभा राहिला. कुशाबा, तू लई साधा भोळा आहे बघ. अरे अण्णासारखा मोठा माणूस तुझ्या मागं उभा आहे. त्याच्या आधाराचं हात असताना आमच्याकडनं तू उभं राहून काम करून घ्यायला पाहिजे ना. म्हणजे कुशाबानं तुम्हासनी कसलं काम सांगितलं म्हणायचं? अण्णा कुशाबाकडं बघत आश्चर्यानं बोलला. तेच हो, आपली घरकुल योजना करा म्हणून लागला होता. त्याला पुन्हा भेट म्हणून सांगितलं होतं म्या. ग्रामसेवकाला बी म्या बोलून ठेवलं होतं. आम्ही सर्वे करताला हो. चांगली 25 लाभार्थी तयार केले. मग आमच्या कुशाबाला घेतल्या नाही वय? सोपानराव, तुम्ही माझ्याच माणसाला असं लांब ठेवल्याचं वय? गाठ माझ्याशी हे ध्यानात राहू दे. अण्णाच्या प्रत्येक धमकीच्या बोलण्यावर सोपानराव आणि अण्णा दोघंही खळखळून हसवायला लागले. अण्णा, तुमचा विश्वास कसा बसतोय आम्ही तुमच्या माणसाचं काम करत नाही असं? अहो, या आधीत पहिलं नाव आम्ही कुशाबाचं घातलं होतं, पण त्याला सांगितलेले कागद त्याने दिली का विचारावं त्याला. अहो, आम्ही काम करायलाच आहे ना, पण लोकांची बी साथ मिळायला पाहिजे ना व. मग तेव्हा आम्हाला बी काम करायला सोपं होतं ना. अहो सोपानराव, आम्ही चेष्टीने बोलतोय. तुम्ही काम करतायसा का नाही हे काय आम्हासनी माहीत नाही वय. अहो कुशाबा आहेच तसला. धाडसानं कुठं जाणार नाही का कुठलं काम मोकळ्या मनानं बोलणार नाही. त्याला मी सारखं सांगत असतोय, तू काय असेल ते धाड खोल्या दिल्यानं बोलत जा. पुन्हा आपलं त्याचं ये रे माझ्या मागल्या ह्या असल्या म्हणीतला प्रकार आहे. आता हेच बघा की, तुम्हासनी घरकुलाचं विचारलं पर एका शब्दाने त्यांनी मला विचारलं आहे का बघा. अरे नुसतं म्हणलं असतं तरी बी मी त्याच्या कागदाची समधी जोडगण केली असती. अहो सरपंच, एवढंच कशाला? त्याच्या पोरीची शाळा लगीन त्याची बी काळजी करू नका म्हणून मी त्याला सांगितलं आहे. बरं कुठचं काय कसली म्हणून आपली अडचण सांगत नाही आणि काय बोलत बी नाही. कुशाबा, तुझं हे काय बरोबर नाही बाबा. अरे माणसानं कसं घळाघळा बोलावं म्हणजे कामं बी लगेच होत्यात. त्याच्यात आम्ही बरोबर असताना मग तुला तू कशाची भीती राहती? सांग की पाटापाटा. वय माझं तसं चुकलंच बघा. माझ्याकडं पंचायतीचा शिपाई बी आलता. 4 दिवसात कागद दे म्हणून सांगून गेला होता. पण त्या वक्ताला अण्णा आपली ऊसाची लावण करायला सुरू होती ना. गडी माणसं बी त्या वेळेला कमीच होती. त्या कामात माझं तिकडं ध्यान नाही गेलं बघा. आता नाही उशीर करत, उद्याच्याला येतो, पंचायतीत भेटून जातो. वय वय ये. आता मागच्या वेळेसारखं करू नको. अण्णा, तुम्ही नका विचार करू, मी करून देतो याचं काम.
आजच ग्रामसेवकाला सांगून ठेवतो. अगोदर कुशाबाचं काम कर म्हणतो त्याला. येऊ का? सरपंच सोपानराव बोलत बोलत जाग्यावरनं उठले. चौकटीजवळ काढलेलं पायताण पायात सरकवत त्यांनी अण्णांचा निरोप घेत घराबाहेर पाऊल टाकलं. बघता बघता झपाझप पावलं टाकत सरपंच चालला. वळणावर तो दिसेनासा होईपर्यंत अण्णा चौकटीला धरून उभं राहिले होते. सोपानराव नजरेच्या टप्प्यातून दूर गेल्यावर त्यांनी पाठ फिरवली आणि अण्णा कुशाबा उभं होता तिथं आला. कुशाबा, अरे असं काय करतो तू? अरे आपली माणसं खुर्चीवर असतात तवाच कामं करून घ्यायची असतात. मागणं आमच्या विरोधातलं कोणी आलं तर काम कसं करायचं तुझं? सांग आता, लई येळ घालवू नको. उद्याच्यालाच पंचायतीत जा. उगाच काय बी सबबी सांगूत बसू नको. शेतातलं काम राहिलं तर राहू दे. काय माझी मदत लागत असेल तर ते बी करायला आहे मॅ. वय अण्णा, लागतोच कामाला. पण मी आलो तो म्हणजे तुम्ही कालच्याला मला निरोप द्याला होता ना? भेटायला सांगितलं होतं तसा. कालपासनं सारखा विचार करतोय मालकाने का बोलिवलं असन. कधीच तुमचा असा निरोप नाही आला. तेव्हा म्हणलं माझ्याकडनं कामात काही चुकाई तर झाली नसन. नाही तर तुम्ही असं मला असं कसं बोलवशिला? कुशाबाच्या बोलण्यावर अण्णा जोरात हसायला लागले. कुशाबा, प्रत्येक गोष्टीचा असा विचार करतोस आणि जीवाला लावून घेतोस. इतका कसा साधा माणूस रे तू? हा ना, म्या हायच तसा बघा. लय म्हणजे लयच विचार करतो म्या. काय होईन कसं होईन असं वाटते मला. नग कांचा विचार करू नग. अरे म्या विचार केलास का तुम्ही आता माझ्याकडंच राहायचं. शेतात तुमच्यासाठी घर बांधायला घेतो. तू नुसता समधी देखरेख करायची. गाईचा मोठा गोठा बांधणारे त्याची जबाबदारी तुम्हा नवरा बायको ठेवणार. तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी हे धाडस करतोय. गोठ्यासाठी मला बँक कर्ज देणार आहे. समध्या तालुक्यात नसेल असला गोठा तयार करायचं ठरवलं आहे. फक्त तुझी साथ झाली बास. नग नग अण्णा, अहो म्या तुम्ही सांगशील ती समधी कामं करतो. काही सांगा आमासने. आम्ही नवरा बायको पाय माग नाही घेणार बघा. पण आमच्या चौकांची जबाबदारी नग दिवसा. ते समद हिशेब ठिशेब पैशाचं देणं घेणं काय म्हणजे काय तसलं आमासने देऊ नकासा. तुम्ही 50 गाईचा गोठा करतेच, भले 100 गाईचा करू. पण आमच्याकडनं काम करायला दुसरा माणूस ठेवा. त्यो सांगू दे की काय बी काम आमासने. आणि त्याच माणसाला तुमचं घर राहायला द्यावा. मॅच तुम्ही जो येळ देशील तवा हजर आहे बघा. हे बघ कुशाबा, ते काय बी सांगू नको आमासने. तू काय वय नाही करायचं नाही. अरे तुला काय कमी पडू द्यायचं नाही बघ. अरे तुझ्या पोरीच्या शाळेची तिच्या लग्नाची बी स्वपंधरावच्या समोर तुला बोललो ना मी समज. तू फक्त हे काम सांभाळ बास. बाकी काय करायचं नाही. अण्णानू म्हणजे काय आहे त्याचं? बोलता बोलता कुशाबा मान खाली घालून उभा राहिला. थोडा वेळ दोघांची शांतता पसरली. हे बघ कुशाबा, मला तालुक्याला जायचं आहे. येळ नाही उद्यापासनं. तू कामाला लाग. बाकी काय सांगत बसू नका. गोठ्याचं शेड उभं करायला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. 4 दिवसात ती माणसं कामाला सुरुवात करतील बघ. तुला काय कमी पडायचं नाही. आता तुम्हीच म्हणतायस आता म्या बी काय बोलत नाही बघा. वाईच मला चुकलं माकलं सांभाळून घ्यावा. कुशाबाच्या बोलण्यावर अण्णा हसला. अरे लेका, आम्ही काय कुठं अमेरिकेला जायला होतोय का तुला? आम्ही आहे तुझ्याबरोबर. नग काळजी करू. मग माझे काय नाही, लागतो की कामाला. एवढं बोलून कुशाबा अण्णाचा निरोप घेऊन बाहेर पडला. अण्णाही त्याच्या पाठोपाठ घरातनं बाहेर पडला. कुशाबा मनोमन हरखला होता. महिन्याभरानं सगळी कामं पार पडून अण्णाचा गोठा तयार झाला. कुशाबा आणि पारू अगदी तळमळून काम करायची. 2 वेळेला धारा काढायच्या. दिवसातून 2-3 वेळा जेवायचं. दुपारच्या वेळेला विहिरीजवळच्या आंब्याच्या झाडाखाली ताणून द्यायची. असा कार्यक्रम सुरू झाला. गाई भरपूर दूध देत होत्या. गोठा स्वच्छतेला चारा पाणी करायला कुशाबाकडे गडी माणसं होती. त्यामुळे कामाचा तसा फारसा ताण पडायचा नाही. दोघंही नवरा बायको या कामावर समाधानी होते. कुशाबा चांगली देखरेख करत असल्यानं अण्णाचं सगळं टेन्शन गेलं होतं. दुधाचा बक्कळ पैसा अण्णाला मिळायला लागला. काही दिवसातच काही दुसरी माणसं अण्णांनी आणली. सगळा हिशोब कामाचं नियोजन ती माणसं करायला लागली. तसं अण्णाचं कुशाबाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. नवीन माणसांचा राबता अण्णाकडं वाढला. त्यांचाच शब्द अण्णाला महत्त्वाचा ठरू लागला. इतर गडी माणसांबरोबर कुशाबा आणि त्याची बायको काम करायला लागली. कुशाबाला कुठंतरी काही गोष्टी खटकायला लागल्या. आपल्या मनाची घालमेल त्यांनी पारूजवळ बोलून दाखवली, परंतु बायकोनं कुशाबाची समजूत घातली.
धनी तुम्ही धीर धरा. आता पोरीला कोल्हापूरची पाहुणं बघून गेलेत ना व. अमावस्या झाल्यावर कळवणार आहेत ते. लग्नाला ₹1,00,000 खरंच येईल. अण्णांनी मदत करतो या म्हणलंय. पोरीचं लगीन होईपर्यंत हे काम नगं सोडायला. अण्णांनी मदत केली तर मग आमची समधी काळजीच मिटती की. तू म्हणते ते बरोबर आहे. अहो त्यांनी शपथ बी दिलायच की. उद्याच्याला पाहुण्याचा निरोप येईन बघ. आमची पोरगी चांगल्या घरात गेली का झालं आमचं. त्यांचा निरोप आला का लगेच जातो बा अण्णाकडं. 10-15 दिवसात बार उडवून देऊ बघ. दोघांचं बोलणं झालं आणि पोरगी पसंतीचा एका सकाळी कोल्हापुरासनं निरोप आला. दोघं नवरा बायको खुश झाले. कुशाबा लगेचच ही बातमी द्यायला आणि मदतीची आठवण करायला अण्णाच्या घरी गेला. अण्णाही खुश झाला. पण कुशाबानं मदतीची गोष्ट काढताच अण्णा गंभीर झाला. तसा कुशाबाच्या पोटात भीतीनं खड्डाच पडला. कुशाबा, अरे गोठ्यात माझा लय पैसा गोतलाय. पण तुला अशा वागताला म्या नाही म्हणायचं हे नाही माणूस केला धरून वत. हे बघ, इथला बँकेचा मॅनेजर माझा चांगला दोस्त आहे. त्याला सांगून तुझ्या नावानं कर्जाचं प्रकरण करू. मागणं राहा फेडत हळूहळू. उद्याच्याला 11 वाजता बँकेत ये. हाय तिथं मी. येळ चुकवू न ग. मी वाट बघतो तुझी तिथं. इतकं बोलून अण्णा उठला आणि बाहेर जाण्यासाठी पायात पायताण सरकवायला लागला. कुशाबाच्या पायातलं त्राणच गेलं. ते थरथर कापतायत असंच त्याला वाटलं. भिंतीच्या आधाराने तो उठला. एक एक पाऊल टाकताना त्याला मरण यातना होत होत्या. अण्णाच्या शब्दांनी घायाळ झालेलं त्याचं मन विस्कटल्यासारखं झालं होतं. हा मोकळ्या हातांचा आधार कुशाबाला हतबल करणारा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा मोकळ्या हातांचा आधार. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथापरिवींमध्ये शेअर करा. भेटूयात अशाच उत्तम कथेसह पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.